जर बिझनेस जर चालला नाही तर आम्ही सत्संग टाकणार आहोत. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. सत्संग रेडी आहे गाईज. कमबॅक करायचा कसं बी करतो आम्ही. विषय लय हार्ड आहे. तुला कुठलं गाणं येते म्हण बरं. दारे धीरा रे रा रे 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 म्हण की गाणं बघू. नाही येत. अरे ते इंग्लिश गाणं. Come on, then worry Oh, on. this Friday night And I want the them now, and I will have when I was sun now. till hit the dance floor, hit the dance floor. I want to buy me. I don't need no cash. I don't need no cash. More than diamond, नाही, more नाही, अजून than. वेळ आहे. I got you, baby, baby. I don't need dollar bills to have fun tonight. 1 2 night. I love cheap thrills. म्हण रे. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. I love cheap thrills. I don't need no money. मराठी गाणे पण माझे चांगले आहेत काही. सत्संग कोणतर टाळ वाजवायला घ्या, मृदुंग घ्या. टाळ वाजून मृदुंग वाजूया आता. तुडुदुम, मृदुंग घेऊन शकता. साहिलचा तबला आहे, मृदुंग नाहीये. साहिल वाजवतो तबला. जोक सपाट गाईज. जर काय नाही झालं तर सगळं आम्ही सॅक्रिफाईस करणार आहेत. भगवे कपडे घालणार आहेत, माळा घालणार आहेत आणि चालू करणार आहेत. शंभो शंकर नम शिवाय. शंभो शंकर नम शिवाय. ओम नम शिवाय. हर हर बोले नम शिवाय. हे आम्ही चालू करणार आहे. तर स्वागत आहे सप्तरंग समर्थ संतोष लोंढे. सप्तरंग आणि अर्जुन चव्हाण सादर करीत आहोत एक लोकप्रिय गीत. तू काय करायला ते फॉर्म पकडायला एवढं लाईफ मध्ये स्ट्रेस आहे पण लाईफ भेटली हेच आमचं ग्रेस आहे. टाळ्या. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी आहे सुरेख सिंगर समर्थ संतोष लोंढे आणि मी स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. आणि मी आज अजून एक गाणं सादर करणार आहे. जर तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी ते गाणं म्हणेन. डझंट मॅटर, इंग्लिश असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल. ते तुझं युट्यूबचे व्हिडिओ काय होते बे? यांना पण पोणा जण मोटर जण म्हणता यार पण कसं की यानं बोलतात त्या तिरकून म्हणतात त्या ट्रान्सलेशन लावून मला ऐकवा. लॉक इन. यस गाइस. सर आज नहीं तो कल के व्लॉग में आप जरूर आइए. हम कल है हमारा बैक बाइसेप डे एंड वी आर यस बाइक बाइसेप अँड आम्ही प्रोटीन पावडर घ्यायचं थोडं विचार करत आहे गाईस. फक्त विचारच करतोय गाईज, कारण आमच्याकडे पैसे झिरो. जर तुम्ही एक सबस्क्राईब आणि हे चॅनल म्हणजे हे व्हिडिओ शेअर बिअर केला तर प्लीज शेअर करा. तुमचा आशीर्वाद आमच्या मागे असला पाहिजे गाईज, मला असं वाटतं. हे बघा, हे तोंड बघा सर पोरांचे कसं बिसं कष्ट करून काय तर खात्यात गाईज. मी पण यांना थोडंफार कमवून खाऊ घालेन. थोडंफार ते मोबाईल बघा, माझा मोबाईल बघा, शर्ट फाटलाय गाईज. कसं बसं मेडिकल चालवायला लागलं गाईज. काय सांगू तुम्हाला, परिस्थिती खूप गंभीर आहे गाईज. गौतम गंभीर आहे गाईज परिस्थिती. नीट सपोर्ट करा गाईज, प्लीज सपोर्ट करा. हे बघा, हे माझे पोर आहेत, मला खाऊ घालाय, माझ्यावर जबाबदारी खूप आहे गाईज. म्हणजे माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, 2 भाऊ आहेत, एक बहीण आहे, आई बाप आहे. त्यांना मला खाऊ घालायचं असते गाईज, प्लीज. मागणार नाही गाईस. येस, असं बिलकुल भीक मागणार नाही आम्ही. आम्ही कष्ट करणार गाईज. कष्ट करून बुद्धी भ्रष्ट करणार आहे सगळ्यांची गाईज. साहिल फॉर्म पकडायला मागणार. ए पॅन्डीज बॅक. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. सत्संगमध्ये अजून एक व्यक्ती ऍड होणार आहे गाईज. आणि तो वन ऑफ द मोस्ट हायटेड पर्सन आहे. तो तुम्हाला दिसेलच तो आल्यानंतर. सर या की आज थोडं बोला काय वास वास्को द गामा. तर गाईस पादलाय का व्हिडिओ मधून वास येतो.
हा गोळ्याचा वास येत आहे. मी सकाळी उघडल्यावर ते वास डोक्यात बसतो. पहिल्यांदा आला का? बोल की आमचे स्वस्तिक डेअरीचे मालक आलेले आहेत. तुम्हाला Guys, motherfuckers. माईक फाटाचा बे. संध्या गाणं म्हण की. विठ्ठला इंट्रोडक्शन थांब. अरे थांब ना. मीच देणार माझं intro. तूच मीच देणार आहे. अरे Hello, hello, hello. Hello guys. हा. My name is अबे Sandesh गाणं- Ingre. हा? Hello, 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 hello. My name is संदेश समर्थ लोंढे. He's my son. Sandesh. आपल्याला गाणं म्हणायचं आहे bro. Okay, ठीक आहे. मराठी गाणं. विठ्ठला. हा, विठ्ठला झालंय दुसरं. पिन झालाय guys आता संदेश बे. हा कुठलं गाणं म्हणायचं गाईस? अरे आपण म्हणतो किती गाणं. हा देवाचे कोणतं? गाणे. AI. गणपतीचे गाणे म्हणून. मग कुठलं बी? पांडुरंग नाही, नाही, ए नाही. पांडुरंग. विठ्ठल. गोकुळात गंध खेळतो, रंग खेळतो श्रीहरी. डोलात रंग मालिका, मंगमालिका बावरी. नाचतो श्याम सावळा, रंग हा निळा. तिखट होतंय. जर आमच्या लाईफ मध्ये काय डाऊनफॉल झाला असेल तर आम्ही सत्संगच चालू करणार आहे. कारण कष्ट करून करून आमची झिजली आहे करा कष्ट न व्हा नष्ट. आणि होईल तुमची बुद्धी भ्रष्ट. हे माझा मित्र आहे अर्जुन. अर्जुन चव्हाण. तुला स्वभाव कसा वाटतं अर्जुन? अर्जुन स्वभाव चांगला आहे, पण त्या स्वभावामध्ये डोक्यामध्ये विचार खूप आहेत. नाही नाही नाही, हे शुद्ध प्रॅक्टिकल आहे, मराठी शुद्ध मराठी नाही. हे जे खरं आहे ते खरं आहे. माझे तर फक्त विचार आहेत. पण बरोबर आहे, तुला फक्त विचार येतं, तू प्रॅक्टिकल काय करू शकत नाही. तू फक्त Topic मुलांसोबत करू शकतो. नको असं. टॉपिक नाही, जय रे कॅमेरा समोर गेलो बघा. फेक नको वागू नका. बरं आपलं ते जिमचा किस्सा सांग की. हे बरं जिमचं जाऊ दे. मी गाईज मुंबईमध्ये होतो. ते किस्सा मला तुझ्याकडूनच ऐकायचा बरं का. ऐक की प्लीज प्लीज. एक किस्सा प्लीज प्लीज संदेश. आपल्या आपल्या ऑडियन्स साठी तू एक किस्सा सांगू शकत नाही संदेश. खूप मस्त किस्सा आहे तो guys. एकच किस्सा प्लीज किस्सा आहे. प्लीज. सॉरी समजलं. जिमचा किस्सा तर डेंजर आहे. सॉरी समजलं. सर जिमचा किस्सा सांग की. सांग की एवढं पोरं सांगायत. भविष्यात 50 वर्ष झाल्यानंतर आपल्या लाईफ मध्ये म्हातारं झालं ना आपल्याला व्हिडिओ बघता येतात रे म्हणून म्हणाल. जर संदेश इंगळे सांगणार आहे मुंबई मधला पहिला किस्सा सांग. मला लय आवडते ते किस्सा. एक नंबर एक सांग प्लीज प्लीज प्लीज. अहो मला खूप लाज वाटते. सांग रे सांग. ठीक आहे. तुझी एक Straight तुमचा- point सांग, straight अहो point. द्या ना दांडा. जरा जपून. हॅलो हॅलो हॅलो. माय टेस्टिंग. Straight to point आहे direct. काय सो गाईज मी आणि माझा फ्रेंड. बिंदास बोलू काय जे करू नको पटपट. सो गाईज मित्रांनो, मी माझा एक मित्र आहे, तो एक एक्झाम द्यायला गेलो होतो. तुझं नाव काय? त्याचं नाव शिवरत्न खराडे आहे. काय बोलतात त्याला? खराडे शिव. ओके. येस. शिव. सर गाईज आम्ही सगळेजण मुंबईला गेलो होतो. सगळेजण सॉरी, माय मिस्टेक. आम्ही दोघांची एक्झाम होती मुंबईला. तर आम्ही एक्झाम द्यायला गेलो होतो. बर. तेव्हा हा मित्र माझा मनोज लोंढे, मीच समर्थ नावामध्ये. समर्थ उर्फ मनोज लोंढे. मन्या सुर्वे. मी नाही बस काही जण देवाचा बाप सगळं येणं घेणार आहे. चिकन खाऊन तर हे ना तिथं राहायला होता. मग आम्ही एक दिवस आधी गेलो होतो त्याच्याकडे आणि त्याच्या रूमवर आम्ही रेस्ट केलतो, आराम केलतो. यासाठी काय गेलतो होतो. सर गाईज ह्याची जी रूम होती गाईज नाही, तीन चांगलं. प्लीज. तर आम्ही एक दिवस आधी गेलो होतो ह्याच्या रूमवर राहिला. ह्याची रूम एक्सप्लोर करायला गेलो होतो आम्ही. ह्याची रूम केवढी छान होती. नाही फास्ट नाही, अजिबात नाही. शुद्ध मराठी बोल. शुद्ध मराठी बोलायचं आहे मला. तसं काय केलं? सर गाईज ह्याची रूम शब्द सांगा. खूप छान होती, छान किती पण पैकी खूपच किती? छोटी होती सर. छोटी होती guys. ह्याच्यापेक्षा छोटी होती. खूपच छोटी होती. हे जे आता आपली जे Medical store आहे. मेडिकल स्टोर आहे 5x5 गाळासारखं आहे. 10x10. 10x10 वॉटर काय असेल ते. हे 10 by Whatever. 10 तर मित्रांनो, हे 10x10चीच रूम होती असं वाटतंय मला तर. कारण त्याचं टॉयलेट खूपच छोटं होतं. कारण का आपलं जेवढं संडासचं भांडं असतं तेवढंच टॉयलेट होतं त्याचं. ना
तिथं भिंतीला उभार जागा होती ना, बादलीत ठेवायला जागा होती. बसले की अंडीला घासातच पाठीमाग गाण घासणार, तुमचा गू थोडा ते लागणार भिंतीला, असं होतं. ठीक आहे, मी माझ्या स्टँडर्ड भाषेमध्ये येतो. गाईज मला जर तुम्ही प्रोफेशनल समजत असाल तर हा व्हिडिओ स्किप करा. मी प्रोफेशनल नाही आहे. सर, आणि दरवाजातून आपल्याला बाहेर येत नव्हतं, आणि आज जर गेलं तर बाहेर जाता येत नव्हतं. कसं येत होतं आत? रडून असं जायचं, मग तिथं बसायचं. जरा पुढे सरका एवढी केसेस तुम्ही. घाण कंडिशन हे राहिलेत. स्ट्रगल होता मित्रांचा, स्ट्रगल केलेत, यामुळे आतापर्यंत त्यांना सक्सेस भेटले. सक्सेस भेटले म्हणे तर बिल सक्सेस भेटले त्यांनी खूप, त्यामुळं त्यांना सक्सेस Sorry. भेटले. पुढं मग भांडणं तुझं ऐका घरी ऐका सर, ऐका. तर मग नंतर आम्ही करावं लागते एक दिवस राहिलो. शिवारे sorry, Dot द्यावं लागतं, आम्ही dot. पूर्ण रात्र तिथं राहिलो, एन्जॉय केलो. नेक्स्ट डेला आम्ही माझी एक्झाम देऊन आम्ही गेलो फिरायला. मरीन ड्राईव्ह म्हणा, गेट ऑफ इंडिया म्हणा, जसं इकडे काय सगळं आम्ही की गेलो, सोलापूर- फिरायला गेलोय. सोलापूरला पण असल्यासारखं माझा मुंबईत फिरायला मित्र गेलाय. हा खूपच हौशी होता. तो हौशी नाही, असं आहेच, जे आहे ते रिअल. पण ते व्हिडिओ मध्ये कशाला सांगायचं? राहू दे हो, व्हिडिओ व्हायरल होतो. तर आम्ही सगळेजण, आम्ही दोघं जण गेलो होतो फिरायला. रामेश्वर तर हा मित्र माझा कामामुळे माझ्यासोबत आला नाही फिरायला. ठीक आहे, इग्नोर केला मला, असेल विषय काय त्याचा नाही. कोलॅक्स दिलो तुला मी. कोलॅक्स दिला, त्यामुळे आम्ही दोघंच गेलो. मग गेल्यावर तो माझा मित्र खूप हौशी, त्याला फिरायची होती मुंबई. त्याला मुंबई फिरायची आणि होती ते मुंबई कुठे फिरायची होती? ओपन कार मध्ये, सॉरी बसमध्ये फिरायची होती. बस मध्ये हा, डबल टेकर पण ती डबल बस म्हणजे बेस बस ओपन भेटलीच नाही. आपली जी साधी बस असती तशी बस भेटली. पण मी त्यांना म्हणलो होतो, मी त्याला म्हणलो होतो की चांगला कंटेंट क्रिएटर होऊ शकतो. नको. त्याला आधीपासूनच म्हणाल तुम्ही ये म्हणून. हा नको पुढे या बसमध्ये जायला, आपण फिरू म्हणलं, इथल्या इथं आपण जाऊ रिक्षा वगैरे, मेट्रोने फिरू. नाही मला फिरायचंच म्हणला. मी म्हणलं नको, ऐक रे बाबा. अर्धा तास मला त्याने पिडला. ती शेवटी बस फुल झाली. कुणामुळे? जे तिथले आलते फिरायला माणसं, त्यांच्यामुळे ती बस फ्री झाली. फुल फुल झाली. समजून घ्या. तरी पण त्याने ऐकायला तयार नव्हता. मला जायचं म्हटलं. जायचंच म्हणला का? मग आमच्याकडून 300-300 रुपये घेतले आणि आम्हाला बसवले ड्रायव्हरच्या शेजारी, जो असतो मोठासा बंपर, त्या बंपरवर माझी अर्धी गांड आणि त्याची अर्धी गांड अशी बसलो आम्ही. पण त्या बसायच्या आधी त्यांना आम्ही तो आम्हाला काय म्हणला, मरीन ड्राईव्ह, चौपाटी, अजून ते कुठं राजाबाई टावर आणि शाहरुख खानचा बंगला, असे एक 7-8 स्पॉट होते. त्या स्पॉटला त्याने आम्हाला फिरणं होता. बरोबर. मग एक मरीन ड्राईव्ह अर्धी गेली, तर त्याने मरीन ड्राईव्ह पहिले काय म्हणला, इथून आपण जाणार मरीन ड्राईव्हला, इथून गेल्यावर आपण तिथे अर्धा तास रेस्ट थांबणार. तर थांबल्या, आवाज रेकॉर्ड व्हायला पाहिजे. पूर्ण अर्धी मरीन ड्राईव्ह गेली. तर त्यांनी अजून पण गाडी थांबवत नव्हता. मी म्हणलं, ए दादा गाडी थांबव, कोण ना गाडी थांबवा, ए भाई गाडी थांबव, ऐकायलाच तयार नव्हतं. जवळ घेऊन बोल जरा माईक. मग मी त्यांना काय केलो, मग त्याला म्हणलं, भाई गाडी डोका दे. नाही ना, गाडी नाही डोकी घे म्हणलं. मग म्हणलं, असं कसं काय, तू तर म्हणला गाडी थांबवतो म्हणला. नाही थांबवत असते म्हणला, फक्त असं लांब बघायचं म्हणलं चालत्या गाडीत.